या समाला आपला विषय चाललेला आहे वेळ, काळ आणि समय. अनेक अंशी लोक काय करतात की जसं वातावरण असेल ना तसं पाळतात, जसं वारं येईल ना तसं उपनीत येत, जसं सण येईल ना तसं वचन पण काढतात, जशा काही गोष्टी येईल ना सगळ्या तशाच करतात. परंतु काळ, वेळ, समय या गोष्टीकडे मात्र अजिबात लोक लक्ष देणार. आताची जी वेळ आहे, आताचा जो समय आहे, आता जो काळ आहे, जरी डिसेंबरचा महिना असेल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन समयाचा जर काही दिवस समीप असेल, परंतु या काळामध्ये ख्रिस्ताचा जन्म पुन्हा एक वार आम्ही त्या गायीच्या गोठ्यातच घालणार आहोत का? पुन्हा एकदा त्या घाणीमध्येच प्रभू येशूला जन्माला टाकणार आहोत का? पुन्हा एक वार त्या गवताचं काढ, पुन्हा एक वार त्या शेणाची घाणकूट. अहो तिथं तर तिथं, पण इथं कितीतरी भरलेली आहे. या काळानुसार, वेळेनुसार आज आमची अंतःकरणाची गव्हाणी स्वच्छ करण्याचं काम महत्वाचं आहे. ही वेळ आहे, हा समय, हा काळ आहे की आमच्या अंतःकरणातला गोठा, आमच्या अंतःकरणातली गव्हाणी स्वच्छ करावी. आणि म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रेषित 1:6 मध्ये म्हणताय की ज्यावेळेस शिष्यांना सांगितलं की मी माझं सारखे राज्य स्थापन करण्यात, सगळे लोक त्याला राजा म्हणत होते. आणि मग ते म्हटले की तुमचं राज्य ह्याच काळामध्ये तुम्ही स्थापन करणार आहात का? देवाचं राज्य प्रिय तुमच्या आणि माझ्यामध्ये त्यांनी स्थापन केलेलं आहे. आज आम्हाला माहित नाही की देवाचं राज्य कुठं आहे. आज आम्ही कुठंतरी दुसरीकडे देवाचं राज्य शोधतो आणि आम्ही काळाचे लक्षण, वेळेचे लक्षण, समयाचे लक्षण, युगाचे लक्षण आज आम्ही विसरलो आहोत. आम्ही यहूदाचं पत्र अध्याय क्रमांक 13 आणि वचन क्रमांक 18 आणि 19 पाहणार आहोत. त्यामध्ये या काळाविषयी काय लिहिलेलं आहे, या वेळेविषयी काय लिहिलेलं आहे, समयाविषयी काय लिहिलेलं आहे, युगाविषयी काय लिहिलेलं आहे, सध्याच्या कंडिशन बद्दल काय लिहिलेलं आहे आपण पाहूया. यहूदाचं पत्र अध्याय क्रमांक 13 वचन क्रमांक 13. ते लज्जारूपी फेस दाखविणाऱ्या, ते लज्जारूपी फेस दाखवणाऱ्या, यहूदाचं पत्र वचन क्रमांक 13. ते लज्जारूपी फेस दाखविणाऱ्या समुद्राच्या विकराळ लाटा भ्रमण करणारे तारे असे आहेत. त्यांच्यासाठी निबिंद काळ सर्व काळ राखून ठेवलेला आहे. आता हा जो निबिंद काळोख आहे, हा कुणासाठी राखून ठेवलेला आहे? तर जे काळाचा, वेळेचा, समयाचा सदुपयोग करत नाही अशा प्रत्येक लोकांसाठी परमेश्वराने एक विशिष्ट असा समय नेमलेला आहे. आणि निबिंद काळोखात जाण्याच्या अगोदर आम्हाला जो वेळ आहे, आज प्रकाशामध्ये आहोत आम्ही. आज ख्रिस्ताचा प्रकाश वचनाच्या माध्यमातून आमच्या बरोबर आहे. देवाचा पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. अजून ती घटिका, अजून ती वेळ आता लगेच आमच्या जीवनामध्ये आलेली आहे. परंतु आता सध्या तरी कमीत कमी आम्ही जिवंत आहोत, म्हणजे त्या वेळेला आम्ही बदलू शकतो. त्या वेळेमध्ये आम्ही स्वतःच परिवर्तन करू शकतो. पेत्राचं दुसरं पत्र अध्याय क्रमांक 3 पाहूया. त्यामध्ये आणखीन काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. पेत्राचं दुसरं पत्र अध्याय क्रमांक 2 1 ते 3 1 ते 3. तर आपल्या लोकांतही खोटे संदेश होते. पुढे वाचा. तसे तुम्हातही खोटे शिक्षक होते. तसेच तुम्हातही खोटे शिक्षक होते. ते विध्वंसक व पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. गुप्तपणे ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपला अकस्मित नाश ओढून घेतील. त्यांच्या कामातूर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील. त्याच्यामुळे सत्यमार्गाची निंदा होईल. ते लोक धरून बनावट गोष्टी करतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील. त्याच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही आणि त्यांचा नाश डुलक्याही घेत नाही. त्याचप्रमाणे पेत्राचं दुसरं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 13 देखील पाहणार आहोत आपण.
आणि तिचे वेतन म्हणजे आणि ते वेतन म्हणजे अपकार अपकार हा त्यांच्या पदरी पडतो. हा त्यांच्या पदरी पडतो. दिवसा ढवळ्या चेनबाजी करण्यात चैनबाजी करण्यात ते सुख मानतात. ते सुख मानतात. ते डाग व कलंक ते आहे. डाग व कलंक आहेत. तुम्हा बरोबर मेजवान्या ते जोडताना तुम्हा बरोबर मेजवान्या जोडताना ते कपटाने वागतात कपटाने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते. व त्यात त्यांना मौज वाटते. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊ. या काळाचे लक्षण आम्ही ह्या काळामध्ये, या युगामध्ये, या समयामध्ये जीवन जगत आहोत. या युगामध्ये आम्हाला पवित्र शास्त्र सांगतंय की शेवटच्या काळात थट्टा करणारे लोक येतील. शेवटच्या काळात कुवासनेप्रमाणे चालणारे लोक येतील. शेवटच्या काळात कुटाळ माणसे निघतील. शेवटच्या काळात फुट पाडणारी माणसं निघतील. शेवटच्या काळात देहबुद्धीची माणसं निघतील. शेवटच्या काळात ज्यांना पवित्र आत्मा नाही परंतु पवित्र आत्मा असण्याचं सोंग घेणारे डुप्लिकेट लोक निघतील. स्वतःच्या वासनाप्रमाणे चालणारे लोक निघतील. थट्टेखोर लोक निघतील. खोटे संदेश निघतील. खोटे शिक्षक निघतील. कामातून आचरण करणारे निघतील. सत्य मार्गाची निंदा करणारे निघतील. लोभ धरणारे निघतील. बनावट गोष्टी सांगणारे निघतील. तुमच्यावर पैसे उकळणारे निघतील. दिवसा ढवळ्या चैनबाजी करणारे दिसतील. त्याचप्रमाणे तुमच्या बरोबर जेवत असताना तुमच्या ताटात एखादा जसं डाग कलंक, एखादा कांकर किंवा एखादा मातीचा खडा किंवा दगडाचा कण असतो तसे निघतील. ते व्यर्थपणाच्या फुगीत पण गोष्टी सांगतील. शेवटच्या काळात आम्ही पहिलं 2 तिमोथी 3:1-5 मध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, कठीण दिवस येतील. माणसे स्वार्थी होतील, धनलोभी होतील, बढाईखोर होतील, गर्विष्ठ होतील, निंदक होतील, आईबापास न मानणारी होतील, उपकार न स्मरणारी होतील, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, देवावर प्रेम करण्याच्या ऐवजी सुख विलासाची आवड धरणारे होतील, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारे होतील, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वानी फुगलेली. त्याचप्रमाणे 1 तिमोथी 4:1-5 मध्ये आम्हाला आणखीन या जगामध्ये, या काळामध्ये, या वेळेमध्ये, या समयामध्ये लिहित आहे, विश्वासापासून भ्रष्ट होतील, फुसविणाऱ्या आत्म्याच्या नादी लागतील, भूताच्या शिक्षणाच्या नादी लागतील, लग्न करण्याची ते मनाई करतील, देवाने निर्माण केलेले भक्ष्य ते वर्ज्य करायला सांगतील. त्याचप्रमाणे 2 तिमोथी 3:13 मध्ये लिहित आहे, दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यास पासून स्वतःपासून दुष्टपणात अधिक सरसवतील. हे काळाचे लक्षण. आम्ही कुठं आहोत? अहो, या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात आमच्या समोर घडत आहेत. समोर तर घडत आहेत परंतु आमच्या जीवनातून देखील घडत आहेत. आमच्या मुखावाटे किंवा आमच्या कृती आचरणातून देखील या दिसत आहेत. यावरून आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की हा शेवटचा काळ आहे, ही वेळ, ही समय आहे. या समयाला आम्ही बदलणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्या शिष्यांनी त्या ठिकाणी आम्ही पाहिलं, प्रेषित 1:6 मध्ये तो म्हणतो की ह्याच काळात आपण आपलं साम्राज्य, आपण आपलं राज्य प्रस्थापित करणार आहात का? अहो, तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस राज्य प्रस्थापित करण्यासाठी येणार आहे ना, त्यावेळेस या सगळ्या प्रकारच्या कॅटेगरीतले लोक त्याच्या राज्यात राहणार नाहीत. मग राज्य कुणासाठी? कारण परमेश्वराने एकाही व्यक्तीचा नाश होऊ नये, पहिल्या काळातही होऊ नये म्हणून अनेक योजना आखल्या. प्रभू येशूच्या काळात देखील होऊ नये म्हणून अनेक योजना आखल्या. पवित्र आत्म्याच्या काळात देखील होऊ नये म्हणून अनेक योजना आखल्या. आताच्या काळात देखील होऊ नये म्हणून आता नियमशास्त्र, धर्मशास्त्र, पवित्र शास्त्र, पवित्र बायबल आमच्यासाठी वचनाच्या माध्यमातून आमची कान उघडणी करण्यासाठी, आम्हाला शिकवण्यासाठी, आम्हाला धीर देण्यासाठी, आम्हाला त्या पापातून बाजूला काढण्यासाठी, आम्हाला येणाऱ्या गोष्टी दिसण्यासाठी, येणारं भविष्य दिसण्यासाठी, येणारं प्रकटीकरण दिसण्यासाठी. आज अनेक देवाचे नावाखाली सोंग घेतलेले लोक प्रकटीकरण सांगत आहेत, मेसेज देत आहेत, भविष्यवाण्या करत आहेत. ह्या सर्व गोष्टी प्रिय हो, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तो लिहित आहे की शेवटच्या काळामध्ये अनेक खोटे संदेश देखील येतील. आज तागायत बरेचसे खोटे संदेश ते आपल्या इथं उपस्थित आहेत. खोटे शिक्षक, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देणार, सत्याला नाकारणार, कामातून आचरण करणारे, लोभ धरणारे, बनावट गोष्टी सांगणारे, सर्वसामान्य विश्वासणारा भाऊ बहीण आई वडील, तळागाळातल्या लोकांवर पैसे उकळविणारे, दिवसा ढवळ्या चेनबाजी करणारे, हे डाग आणि कलंक, हे लोक या शेवटच्या काळामध्ये सरसावलेत. आज आम्ही कुठं आहोत? अनेक लोक येऊन आम्हाला भरमिष्ट करत आहेत. अनेक लोक येऊन सत्य मार्गाची निंदा करत आहेत.
अनेक लोक वाडवडिलांपासून आलेल्या सर्व त्या निर्जीव कृत्याकडे आज लक्ष देत आहेत. आज अनेक लोक फक्त नाताळ आला का तेवढा पुरता देवनाव, बाकी वर्षभराचं काही घेणं देणं नाही. वर्षभरात कुठेही डोकं टेकवलं तरी चालतं आणि फक्त नाताळाच्या टायमिंगला फक्त प्रभू प्रभू. अहो इथं चांगल्या चांगल्याला प्रभू स्वर्गाच्या राज्यात नेणार नाही. जोपर्यंत मनुष्य पश्चाताप करत नाही, जोपर्यंत मनुष्य वळत नाही, जोपर्यंत मनुष्य सुधरत नाही, जोपर्यंत काळा वेळ समयाप्रमाणे बदल करीत नाही. सुरुवातीच्या काही गोष्टी आम्हाला दिल्या होत्या ज्या माहिती नव्हत्या आणि म्हणून त्या काळच्या अशिक्षितपणामध्ये, त्या काळच्या आमच्या असंबंधच बुद्धीमध्ये, त्या काळच्या अज्ञानामुळे आम्ही त्या स्वीकारल्या. परंतु आज आम्ही सज्ञान झालेलो आहोत. आज आम्हाला परमेश्वरचं वचन वाचायला समजतं, ऐकायला समजतं आणि बुद्धी देखील परमेश्वराने आम्हाला तेज दिलेली आहे. जर आम्हाला सगळ्या काही गोष्टी दिसतात तर पुन्हा एक वर आपण त्या घाणीमध्ये का जावं? आमच्या घरामध्ये जर आम्ही स्वच्छता राखीत नाही, आमच्या घरामध्ये केर कचऱ्यामध्ये आम्ही जेवण करत नाही, झोपत नाही, बसत नाही, उठत नाही, आमच्या घरामध्ये तो पोछा मारायला काही काही लोक कामाला ठेवलेले आहेत का? आमचं घर सुंदर दिसावं, आमचा बंगला सुंदर दिसावा, आमचं मंदिर सुंदर दिसावं, परंतु या ठिकाणी कुठल्या प्रकारचा झाडू मारत नाही. या ठिकाणी काय शेवटच्या काळाची लक्षणं जर आम्ही पाहिलं तर कुटाळ माणसं निघतील. नुसतं याच्या त्याच्या कुटळ्या करण्यात दिवस घालण्यात, याच्या त्याच्या कुटळण्या करण्यात, धार्मिकपणा मानणारे, याच्या त्याच्या निंदा नालस्ती करण्यात, अभिमान बाळगणारे, याच्या त्याच्या याला त्याला त्रास देण्यात सत्यता मानणारे, जसं काही देवाची सेवा आम्ही करत आहोत अशा प्रकारचा समुदाय, अशा प्रकारचे लोक, अशा प्रकारचे बिलोस भाऊ बहीण आई वडील सगळ्या प्रकारचे लोक या काळामध्ये जीवन जगत आहे. ही काळ कोणता आहे, हा वेळ कोणता आहे, हा समय कोणता आहे? हा बदलण्याचा समय, हा पश्चाताप करण्याचा समय आहे, हा परमेश्वराकडे येण्याचा समय आहे. आणि म्हणून प्रिय ख्रिस्ताचा जन्म आमच्या अंतःकरणात व्हावा, ख्रिस्ताच्या जन्मानुसार आमचं नवीकरण व्हावं. दरवर्षी ख्रिसमस येतो आणि दरवर्षी ख्रिसमसला आम्ही सुंदररित्या गव्हाण्या तयार करतो, काय वाटेल ते दुनियादारी करतो, सगळ्या प्रकारचं डेकोरेटिव्ह करतो आणि दरवर्षी त्या गव्हाणीतच प्रभू इथंच जन्म, म्हणजे पुढच्या वर्षी परत एकदा आम्हाला येत आहे. इथं काही जन्मू नको. इथं जर जन्मला तर आम्हाला वर्षभर चांगलं राहावं लागेल, वर्षभर आम्हाला देवनाम घ्यावं लागेल, वर्षभर तुझं गुणगान करावं लागेल, वर्षभर तुझी प्रार्थना करावं लागेल, वर्षभर तुझं वचन वाचावं लागेल, वर्षभर तुझ्या सगळ्या गोष्टी तुझ्या करावं लागतात. आम्हाला नाही जमत ते. आम्हाला फक्त वर्षातला एकच दिवस पाहिजे बस, नाही तर 8-10 दिवस रिलॅक्स आनंद म्हणून. अहो जगामध्ये देखील लोक आनंद करतातच आहेत ना. आणि म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, काळ वेळ समय आमच्यासाठी बसून राहत नाही. परमेश्वराने जो वेळ काळ समय आम्हाला दिलेला आहे त्या समयामध्ये आम्ही कुवासनाने चालू नये, तर चांगल्या प्रकारच्या वासना आमच्याबरोबर असावी. आम्ही कुटाळ करावा नाही, तर आम्ही कुटाळपणा करू नये. कारण पवित्र शास्त्र सांगतं की शेवटच्या काळामध्ये, या वेळेमध्ये, समयामध्ये कुटाळ माणसे निघतील. कुटाळ्या करणारी, धुंडाळणारी, फूट पाडणारे. आम्ही फूट पाडू नये. अनेक लोक आहेत की घरामध्ये फूट पाडतात, समाजामध्ये फूट पाडतात, मंडळीमध्ये फूट पाडतात, चर्च मध्ये फूट पाडतात, बिलिओस भाऊ बहिणीमध्ये फूट पाडतात, कामधंद्यामध्ये फूट पाडतात, सगळ्या काही गोष्टीमध्ये फूट पाडणारे, कुटाळशा करणारे, निंदा करणारे, नालस्ती करणारे, देवा देवा करणारे, सगळं काही माझ्याच बापाला, दुसऱ्याला नको अजिबात, सगळं काही मलाच, दुसऱ्याला थोडंही नको चांगलं, दुसऱ्याचं थोडंही चांगलं होऊ नये. आताची पिढी, आताचा काळ, आताची वेळ, आताचा युग, आताचा समय असा आहे, तोंडावर एकदम गोड गोड बोलतात, तोंडावर खूप हसून बोलतात, तोंडावर खूप सगळ्या गोष्टी वाहवा करतात, पाठीमागून काड्या लावतात. हे आहे युग, हे सध्याचा काळ, सध्याचा वेळ, सध्याचं युग. परंतु परमेश्वर म्हणत आहे, जर याच गोष्टीमध्ये आम्ही आमचं जीवन जर घातलं तर एक दिवस ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल त्यावेळेस मात्र काड्या नाही, गुलय नाही, काड्याची पेटी नाही. हा, तिथं डायरेक्ट अधोलोक किंवा नरक या 2 ऑप्शन आहेत. आणि परमेश्वरची इच्छा आहे की आम्ही त्या ठिकाणी जाऊ नये. आज कुटाळ माणसं निघलेले आहेत, फूट पाडणारे माणसं निघलेले आहेत आणि देहबुद्धीची, परमेश्वराची बुद्धी नाही, देहाची बुद्धी, स्वतःची बुद्धी, जगाची बुद्धी, सैतानाची बुद्धी, भरमिष्ठाची बुद्धी. आणि या बुद्धीच्या माध्यमातून त्यांना असं वाटतं की आम्ही सेवा कार्य करत आहोत, त्यांना असं वाटतं की आम्ही प्रचार करत आहोत, त्यांना असं वाटतं की आम्ही सुवार्ता सांगत आहोत, त्यांना असं वाटतं की आम्ही खूप धार्मिक आहोत. परंतु या देहबुद्धीचा धार्मिकपणा आम्ही अनेक अंशी परमेश्वरला विरोध करतो, देवाचीच उपासना करतो, पण परमेश्वर
परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून घडतात. म्हणून परमेश्वरापासून येणारी बुद्धी हवी आहे, परमेश्वरापासून येणारे ज्ञान पाहिजे, पवित्र आत्म्यापासून मिळणारे ज्ञान पाहिजे, परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून सत्य मिळणारे ज्ञान जोपर्यंत मनुष्याला मिळत नाही तोपर्यंत तो देहबुद्धीने कदापि कुठलीही गोष्ट चांगली करू शकणार नाही. आमच्या हातून जर चांगली गोष्ट व्हावी अशी जर तुमची आणि माझी इच्छा असेल तर निश्चित अर्थाने परमेश्वराला म्हणावं लागेल की ज्याप्रमाणे शलोमोन राजाने ज्ञान मागितलं अशा प्रकारचं ज्ञान त्याला भरपूर दिलं, मला थोडंच दे, पण तू ज्या कारणाने मी तुझा नावाचा महिमा आणि गौरव करेन. अनेक लोक आहेत या काळामध्ये, वेळेमध्ये, समयामध्ये की ज्यांना पवित्र आत्मा नाही, तरी पवित्र आत्म्याची डुप्लिकेट कॉपी करणारे, पवित्र आत्म्याच्या अनुसार अनेक लोकांना फसवणारे, रबा रबान, खबा खबान, डबा डबान, आबा आबा, आणि कोणत्या अजून काय खुरू सर्रा मर्रो खुर्रू काय काय बोलत आहेत, चेष्टा करतेत का मस्करी करतेत का येशू ख्रिस्ताची निंदा करतेत हेच कळत नाही. अन्य भाषा बोलणाऱ्या माझ्या प्रिय बहिणींनो आणि माझ्या भावांनो, जर ही देवापासून आहे तर निश्चित तुमच्या आत्मिक उन्नती हो, आणखीन दिवसभर तुमची अन्न भाषा चालू. परंतु जर नसेल तर लोकांना इम्प्रेस करण्यासाठी पवित्र आत्म्याची लबाडी करू नका. तुम्हाला माहिती का, जो कोणी पवित्र आत्मा परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतोय, एक वेळेस प्रभू येशू म्हणत आहे की मी क्षमा करीन, बाकीच्या गोष्टी क्षमा होतील, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करेल त्याची त्याला क्षमा नाही. या युगी नाही पुढच्या येणाऱ्या युगामध्ये माहिती. आणि म्हणून पवित्र आत्म्याशी सहवास आमचा कसा असावा. अनेक लोक पवित्र आत्म्याला कमांड करतात, आय ऑर्डर यू, आय ऑर्डर यू होली स्पिरिट कम. अहो तो काय पवित्र आत्मा काय तुमच्या बापाचा गुलाम आहे का माझा आहे? तो आमचा यहोवा परमेश्वर, त्याचा एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा, ट्रिनिटी गॉड, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा, ह्या तिन्ही गॉड म्हणजे एक गॉड मधला, एक देव मधला एक दैवत्व, एक दैवी पावलेला गुण, दैवी पावलेली गोष्ट, तो पवित्र आत्मा एक पार्ट आहे. आपण त्याचा पार कचरा करून टाकला. हे आताचं युग, आताची वेळ, आताचा समय. प्रिय, आम्ही जर पाहिलं प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहिलं की ज्यावेळेस सपेरा आणि हनन्याने स्वतःची जमीन विकली आणि त्या टायमिंगला सर्व लोक त्या प्रेषितांच्या चरणाजवळ त्यांचे मिळकत आणून देत होते, सर्व लोक पवित्र आत्म्याचं ऐकत होते, सर्व लोक वचनाप्रमाणे जीवन जगत होते. आणि अशाच प्रकारे त्या मनुष्याच्या जीवनामध्ये दुष्टाने एक संकल्पना घातली, देहबुद्धी घातली आणि त्यांच्या स्वतःची जमीन त्यांनी विकली आणि प्रेषितांच्या चरणाजवळ त्याच्यातला काही भाग आणून ठेवला. आणि मग प्रेषितांनी त्याला विचारलं की एवढ्यालाच जमीन विकले का? ते म्हणलं हो. त्यांनी लगेच नंदीबाईला सारख्या मान हलवली. मग प्रेषित म्हटले, तू पवित्र आत्म्याशी लबाडी केली आहे. म्हटल्या तो जाग्यावर मरून पडला. 4 जण आले, खोरे टिकाव घेऊन त्याला घेऊन गेले आणि मस्तपैकी त्याचा पुरून विधी करून रिटर्न येऊन दारातच खोरी आणि घमिली होती आणि ते 4 जण देखील होते. तेवढ्यात त्यांची पत्नी आली आणि त्या पत्नीने विचारलं सफीराला, का हो एवढ्यालाच विकली का? तिने हो. अहो तिने तुम्ही दोघांनी मिळून संगनमत काय केलं? तुम्ही पवित्र आत्म्याशी लबाडी काय केली? कारण जेव्हा होते तुमचंच होतं आणि आताही तुमचंच होतं, तर तुम्ही पवित्र आत्म्याशी लबाडी काय केली? आता आज तुझ्या नवऱ्याला पूर्ण आलेल्याचे पाय दारात आहेत, घमेले खोरे टिकाव तिथंच येत, ते 4 जण परत नेणार आहेत ना, तिथंच उभी येत. पटकेच ती पण मरून पडली. पवित्र आत्म्याशी लबाडी जोक नाही. आज अनेक लोक पवित्र आत्म्याशी लबाडी करतायत. आज अनेक लोक पवित्र आत्म्याचे डुप्लिकेटपणा करतायत. आज अनेक लोक पवित्र आत्म्याचा उपहास करतायत. अनेक लोक पवित्र आत्म्याची निंदा करत आहेत. अनेक लोक पवित्र आत्म्याला एक विझवत आहेत. याचा जाब जरी आता तुम्हाला मिळाला नसाल, प्रेषितांच्या काळामध्ये पटक्याच पटापटा मरून पडायची, पण प्रभूने आज आम्हाला पुन्हा एक वार संधी दिलेली आहे की आम्हाला जर पवित्र आत्मा आहे ना. कोण म्हणतोय तुम्हाला पवित्र आत्मा नाही? मोकरच तुम्ही पवित्र आत्म्याची डुप्लिकेट कॉपी काय करता? तुम्ही पवित्र शास्त्र वाचलेलं आहे का? नसल वाचलं तर पहा, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे थेसलोनिकराच्या पत्रामध्ये, त्यामध्ये लिहिले की तुम्हापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताकडून अनुग्रह रूपी देणगी प्राप्त झाली आहे. त्याने मनुष्याला देणग्या दिलेल्या आहे आणि मानवांना काही करू नये. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचे की प्रत्येकाला परमेश्वराने पवित्र आत्मा दिलेला आहे, पण तो आम्ही घोषित नाही, त्याला ताजा तमाना करीत नाही, त्याला आवडणाऱ्या गोष्टी करीत नाही, म्हणून तो आमच्या जीवनातून प्रकट होत नाही. अनेक भावांना आणि बहिणींना वाटतं अन्य भाषा बोलली म्हणजे पवित्र आत्मा मिळाला.
हे कोणतं गलत शिक्षण? आणि म्हणून आम्ही पाहिले की शेवटच्या काळामध्ये, समयामध्ये, वेळेमध्ये पेत्राचं दुसरं पत्र अध्याय क्रमांक 1 आणि 3 मधील खोटे संदेश ते निघतील. अनेक लोक खोटा संदेश देतात, डुप्लिकेट संदेश देतात, याची त्याची कॉपी करतात, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःची हुकूमत प्रबळ करण्यासाठी काहीतरी मोकार गोष्टी सांगतात. अनेक खोटे शिक्षक निघले, कशाही प्रकारचं शिक्षण देतात आणि या शिक्षणामुळे त्या लोकांचा नाश होत आहे. मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की ज्ञान अभावी माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. काही लोकांना इतकं ज्ञान झालं का ते पार आउट ऑफ कंट्रोल गेली, येडे झाले ते. त्याचे उदाहरण आहेत आमच्याकडं. काही लोकांना इतकं कमी ज्ञान मिळालं, अर्धवट. तर अर्धवट ज्ञान हे मृत्यू समानी, हे कुठंच बसत नाही. आणि काही लोकांना ज्ञानच नाही, म्हणून फसवेगिरीमध्ये ते मेले, फसवेगिरीमध्ये ते समाप्त झाली, फसवेगिरीमध्ये ते अजून त्या दलदलीतच आहेत. खोटे शिक्षक निघलेले आहेत. नको त्या गोष्टी शिकवतात, नको त्या भूलथापा देतात, लोकांना आवडणारे मेसेज देतात, लोकांना हरभऱ्याच्या झाडावर चढवतात, पाप दाखवत नाहीत, लोकांना सत्य मार्ग दाखवत नाहीत. लोकांना कसं आवडन तेवढंच फक्त बोलायचं, म्हणजे आपली वाहवा होणार. याला ख्रिस्ती जीवन म्हणत नाहीत, याला शिक्षण म्हणत नाहीत. आज अनेक लोक पवित्र शास्त्र घरामध्ये 2-2, 4-4 इथं वाचित नाहीत, उघडीत नाहीत, धूळ खात पडलेत. वरून म्हणायचं आमच्या 7 पिढ्याचे आम्ही ख्रिश्चन. वचनाचं एकही बोंब पाडता येत नाही. मग तुम्हाला आणि मला फसवायला किती वेळ लागेल? कारण या जगामध्ये, या काळामध्ये, या वेळेमध्ये, या युगामध्ये, या समयामध्ये अनेक खोटे संदेश आलेत. तुम्ही युट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक किंवा चॅनलवर पहा, त्या ठिकाणी अनेक भविष्यवाणी करणारे बहिणी आणि भाऊ आलेत, अनेक लोक आलेत, डुप्लिकेट. अनेक पंथ निर्माण झालेत, वेगवेगळ्या पंथाचं वेगवेगळं शिक्षण, वेगवेगळ्या पंथांनी प्रभू वाटून घेतला. कुणी शिष्य वाटून घेतले, कुणी बाप वाटून घेतला, कुणी आई वाटून घेतली, कुणी पोरग वाटून घेतलं, कुणी पवित्र आत्मा वाटून घेतला, कुणी पित्यालाच वाटून घेतलं, कुणी तिघांनाही संगत घेतलं, कुणी दुसराच त्याच्यामधून एखादा साधू संत घातला. सगळ्यांनी वाटून घेतलं, परंतु वचनाप्रमाणे काही जीवन जगायला कुणी काय पाठीमागं. प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये हेच गोंधळ चाललाय. प्रत्येक मिनिस्ट्री, प्रत्येक संस्थेला असं वाटतं की माझी संस्था कशी डेव्हलपमेंट होईल, माझ्या संस्थेमध्ये कसा उदो होईल, माझी संस्था काय हायर लेवलला जाईल. ह्या सगळ्या संस्थावाले आणि मंडळीवाले आणि तुमचे जे काही वैयक्तिक काम करणारी, जर ख्रिस्ताच्या जीवनाप्रमाणे, ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे असू द्या, तुमच्या मंडळ्या लाखो असू द्या, नावं वेगवेगळे असू द्या, परंतु काम मात्र प्रभू येशू ख्रिस्ताचं करा. आज वचनाप्रमाणे कुणी काम करायला मागत नाही. खोटे संदेश, ते खोटे शिक्षण, कामातूरपणा आचरण करणारे जीवन जगत आहेत. आणि विशेष घटना म्हणजे सत्य मार्गामध्ये जे लोक चाललेले आहेत ना, त्याची निंदा करायला 1 नंबरचे पुढे. कामापुरतं फक्त हातात धरायचं, कामापुरतं त्याला पुढे घ्यायचा, आणि काम झालं का चालू कामातच त्याला लाथा घालायला सुरुवात करायची. लगेच निंदा, नालाच्या, बोटो बिटो मोडून मोजके. ही सध्याची कंडिशन, ही सध्याची वेळ, हा सध्याचा समय, हा सध्याचा काळ. परंतु याविषयी जर आम्ही सत्य मार्गाची निंदा करत आहोत, तर याचा जाब तुम्हाला आता जरी इथं देता नाही आला, परंतु ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल ना, त्यावेळेस गाय केल्या जाणार. म्हणून सुधरा. आता निंदा करायची सोडून द्या, आता वेळ राहिला नाही. आता कामातून आचरण करण्याचं सोडून द्या, आता वेळ राहिला नाही. आता खोटं शिक्षण द्यायचं सोडून द्या, आता वेळ राहिला नाही. आता खोटा संदेश द्यायचं सोडून द्या, वेळ राहिला नाही. आता थट्टा करायची बंद करा, कारण वेळ राहिलेला नाही. आता स्वतःच्या वासनाप्रमाणे चालायचं बंद करा आणि पवित्र आत्म्याच्या, देवाच्या, परमेश्वराच्या वचनाच्या नियमाप्रमाणे चालायला शिका. आता काय करा? आता वेळ कोणती आहे? पवित्र आत्मा मिळवण्याची. आता वेळ आहे देह बुद्धीची नाही तर आत्मिकतेने चालण्याची. आता वेळ आहे फूट पाडण्याची नाही तर जवळ करण्याची, एकमेकावर प्रेम करण्याची, एकमेकाचा आदर करण्याची. आता कुठायशा करीत फिरायचं नाही, प्रेम प्रीती वाटेत फिरायचं, कारण तू येणार आहे. आता कुवासनाप्रमाणे चालायचं नाही, आता सुवासनाप्रमाणे चालायचं. अशा प्रकारचा जर काळाचा जर आम्ही उपयोग करून घेतला, आपला विषय आहे वेळ, काळ, समय आणि युग. जर आम्ही अशा प्रकारे जर या गोष्टी शेवटच्या काळामध्ये जीवन जगायला घेतल्या, तर निश्चित पुढे तो लिहित आहे लोभ धरणारी. या काळामध्ये, या युगामध्ये,
ह्या वेळेमध्ये आणि या समयामध्ये हर एक मनुष्य लोभ धरणार आहे. प्रत्येक गोष्टीचा लोभ धरतो. निर्गमच्या जो अध्याय आहे, निर्गमचं जे पुस्तक आहे, निर्गमच्या पुस्तकामध्ये जे मोशे साहेबांनी जे काही 10 आज्ञा दिल्या ना, 10 कमांड्स, वाटोळं करून टाकलं अख्याचं. 10 आज्ञाचा सत्यानाश केला. मोशेने तिकडे डोंगरावर फोडल्या, परमेश्वरने परत दिल्या, पण आम्ही घेतल्या आणि आमच्या हाताने फोडून टाकल्या. एकही आज्ञा जवळ ठेवली नाही. पहिल्या आज्ञाचा तो चाकणा चूर केला, तिथं खापरी घेऊन लांब फेकून दिली. अथांग डोहात सापडलीच नाही पाहिजे ती. एकच देव आहे म्हणून मूर्ती पूजा करू नको. आम्ही करणार म्हणजे आम्ही आणून देणार. शबात पवित्र पाळ, आम्ही रविवार पवित्र पाळतो. हेच कळत नाही शबात कोणता आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय मी शब्बाताचा धनी आहे. शब्बात माझ्यासाठी बनवलाय काय? मनुष्यासाठी बनवलाय का? मनुष्य शब्बातासाठी बनवलाय. मनुष्यासाठी शब्बात बनवलं. तो म्हणतो मी शब्बाताचा धनी आहे. म्हणजे प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शब्बात पाहिजे, प्रत्येक दिवस तुमच्यासाठी परमेश्वरचा पाहिजे. कारण एकच दिवस परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी बनवलं नाही, अख्खे दिवस आमच्यासाठी बनवले. अख्खे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळे ऋतू आमच्यासाठी बनवलेले. नुसता डिसेंबरचा महिना नाही. डिसेंबरच्या महिन्यामध्ये आनंद करणाऱ्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आई आणि वडिलांना मी विनंती करीन, एकच महिना आनंद मिळेल. 11 महिने मग तुमचं डोकं खाजवायचं काम आणि डोकं आपटायचं काम होईल. प्रति वर्षामध्ये परमेश्वर माझं प्रभू, वर्षभर मी आनंदित राहिलो पाहिजे, वर्षभर आशीर्वादित राहिलो पाहिजे, वर्षभर मी तुझी स्तुती केली पाहिजे, वर्षभर मी माझ्या जीवनामध्ये तुझा स्वीकार करण्यासाठी गर्भधारणा, माझं गर्भाशय, मला प्रसूती वेदना लागू दे. एखाद्या बालकाचा जर जन्म व्हायचा असेल ना, त्याच्या आईला गर्भधारणा झाल्यानंतर जवळजवळ 9 महिने आणि 9 दिवसाच्या आसपासच्या कालावधीमध्ये तो गर्भ पोटामध्ये वाढावा लागतो. आणि आलेला प्रत्येक बंधन, जोखडं, संकट, त्रास, चिंता, क्लेशी, जेवढ्या काही प्रकारच्या गोष्टीत ना तेवढा पाळावा लागत यात. तेव्हा कुठंतरी ख्रिस्ताचा जन्म होतो. मग वर्षभर त्या नाताळाची तयारी केली पाहिजे. वर्षभर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा ओझ व्हायला पाहिजे. आम्ही पाहतो फक्त 15 तारखेपासून 25 तारखेपर्यंत, नंतर 25 तारखेपासून 1 तारखेपर्यंत. 31 डिसेंबर आमचा एकदम 1 नंबरचा जोरात, त्याला नादच नाही करायचा. आणि 24 तारखेची रात्रीचे 12 वाजता एकच नंबर. आणि जरा 25 तारखेला काही जणांकडे आणि 2 तारखेला कुणाकडे पैसेच राहत नाही, त्याच्यामुळे लोळायचा काही संबंधच येत नाही. तेव्हा घेतलेले असतात ना नवीन वर्षाला, ते 31 डिसेंबरलाच खतम होतात. मी म्हणतो 1 तारखेला बिर्याणी करायला काही इकडे पैसे नसतात, ते 31लाच रात्री गायब करून टाकतात. ही वेळ, ही काळ, हा समय, आणि अशा प्रकारे लोक जीवन जगत आहे. चुकीचं आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, तुम्ही रोज त्या गोष्टीचा बदल करणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत आम्ही काळ, वेळ, समयाचा बदल करत नाहीत, त्याला निवडीत नाहीत, परमेश्वरच्या फेवर मध्ये घेऊन जात नाहीत, आमच्या हिताच्या फेवर मध्ये घेऊन जात नाहीत, न्यायाच्या बाजूला घेऊन जात नाही, सुखाकडे आम्ही घेऊन जात नाहीत, जोपर्यंत स्वर्गाच्या राज्याकडे आम्ही घेऊन जात नाहीत, जोपर्यंत मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनापर्यंत ते घेऊन जात नाही, तोपर्यंत आमचं काही खरं नाही. नाहीतर दिलंय जीवन परमेश्वराने, पण त्याचा उपयोग जर पशु समान जर केला, जनावरासारखा केला ना, जनावरासारखा, काही फायदा नाही. तो लिहित आहे बनावट गोष्टी सांगणार. या काळामध्ये, या युगामध्ये, या समयामध्ये बनावट गोष्टी सांगणारे अनेक भाऊ आणि बहिणी पुढे आलेले आहेत. आता हे नुसतं बंडलवर बंडल सोडी देत, काय गोष्टी सांगतील याची काही गॅरंटी वॉरंटीच नाही. काही लोक तर एखाद्या वैयक्तिक कुटुंबाची स्टडी करतात आणि त्या कुटुंबामध्ये काय कमी आहे, काय घटी आहे, कुठं काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, काय चिंता आहे, काय काळजी, कुणी आजारी आहे का, कुणी मेलंय का, कुणाकडे काय प्रॉब्लेम आहे, कुणाचे भांडणं झालेत का, या सगळ्या गोष्टीचा ट्रेस काढतात आणि मस्तपैकी वचनाच्या माध्यमातून बनावट गोष्टी सांगून मस्तपैकी त्यांना कव्हर करून घेतात. पुढे लिहितोय तुम्हाला पैसे मिळवतात, पैसे मिळते देवाच्या वचनात, ख्रिस्त सुवार्ता, ख्रिस्ती जीवनाकडे, परमेश्वराच्या राज्याकडे वळवणाऱ्या लोकांवर अनेक लोक पैसे मिळवायचा धंदा चालू केला. नुसत्या वर्गाने, नुसतं दान, नुसतं हेच याच्यावरच सुटलेत, बाकी देवाचं काही घेणं देणं नाही. पेत्राचं दुसरं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 13 मध्ये लिहिले, दिवसा ढवळ्या चेनबाजी करणारी, दिवसा ढवळ्या, हे घाबरत नाही, हे दिवसा ढवळ्या चेनबाजी करतात
आणि चेनबाजी म्हणजे काय? तिथं काही लय पवित्र जीवन नाही जगावं लागत चेनबाजीला. होता येईल तेवढं जगातलं जीवन, ढोंगी जीवन, आयुष्काराचं जीवन, कुकर्माचं जीवन, पापाचं जीवन, याला म्हणतात चेनबाजी. असे करणारी लोक आज या युगामध्ये, या वेळेमध्ये, या समयामध्ये आहेत. आम्ही आमचा प्रवेश यामध्ये नसावा. कदाचित आमच्या जीवनामध्ये जर ह्या गोष्टी असेल तर आज देवाचं वचन तुम्हाला आणि मला या गोष्टीपासून फिरण्यासाठी एक मार्गदर्शन, एक सल्ला, एक मसलत, एक सुविचार, एक चांगल्या प्रकारचा विचार, एक सुवार्ता आमच्यासाठी एक लाभाची गोष्ट देत आहे. ती म्हणजे आम्ही यापासून दूर जावं. वैयक्तिकरित्या कुठलाही पालक साहेब किंवा कुठले याजक साहेब किंवा कुठली मिनिस्ट्री किंवा संस्था किंवा कुठला वैयक्तिक बिलोस, भाऊ बहीण, आई वडील यांच्या वैयक्तिक साठी नाही, ते सर्व जगातली जी मानवजात आहे त्या प्रत्येक मानव जातीसाठी आहे की आम्ही मन फिराव, संसार से मन फिराव, नाही तर मग अवघड होईल. या ठिकाणी लिहिलेलं आहे, दिवसा ढवळ्या चैनबाजी करणारी. अनेक लोक दिवसा डावल्या चैनबाजी करतात आणि मेजवान्या जोडतात ना, त्यावेळेस ते डाग आणि कलंक येत, व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगणारी. वाचूया आपण पेत्राचं दुसरं पत्र, अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 18. भ्रमात असणाऱ्या लोकांमधून कोणी बाहेर पडतं न पडतं तोच. ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात. कुणाला सुवार्ता कळाली, ख्रिस्त कळाला नाही कळाला त्याला सोडायचं तोच. हे कुत्र्यासारखे लगेच त्याच्यावर झेप घालतात, बोक्यासारखे मांजरीसारखे लगेच पकडी देत. जसं काय एखादा लवचुंबक आणि एखादा लोखंडाचा गोळा, लगेच आकर्षण. पेत्राचं दुसरं पत्र, अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 18. पुन्हा एक वार वाचतो मी तुमच्यासाठी. भ्रमात असणाऱ्या लोकातून, जे भ्रमिष्ठ लोक आहेत, ज्यांना भ्रम आहे, जे बाहेर निघू इच्छितात, ज्यांचं कन्फ्युजन आहे, जे अविश्वासू आहेत, ज्यांचं इकडे इकडे दोन्हीकडे चाललंय, असे लोक जे आहेत ना, यांना एका बाजूकडे येणारी म्हणजे परमेश्वराकडे येताना, सत्याकडे येताना, वचनाकडे यायला लागले ना लागले तोच. इथे लिहिले, भ्रमात असणाऱ्या लोकातून कुणी बाहेर पडले न पडले तोच. ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात. व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी, नुसतं मोकार फुगिरी. मला बाजीराव म्हणा सगळा गाव बाजा म्हणतो, मला बाबासाहेब म्हणा सगळा गाव बाब्या म्हणतो. काय आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी भ्रम जर असेल तर मी बाजीराव आहे, मी बाबासाहेब आहे, मी लय मोठा आमदार खासदार आहे, किंवा मी लय मोठा मनुष्य आहे, किंवा मीच लय मोठा धार्मिक आहे. भ्रमातून खाली या. भ्रमाच्या भोपळ्यामध्ये राहू नका. भोपळा कवा फुटन याचं सांगता येत नाही, कारण तो काळ आलेला आहे, तो वेळ आलेला आहे, तो समय आलेला आहे. फुग्यामध्ये जेवढं फुग्याचं वातावरण आहे तेवढीच हवा भरा. ज्यादा जर हवा भरली ना तर फुगा फुटतो, आणि केव्हा फुटतो त्याला आदळायची गरज नाही लागत, एखादं काही टोचवायची गरज नाही लागत, ऑटोमॅटिक फुटतो तो. असंच माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, भ्रमात राहू नका. भ्रमाचे भोपळे, भ्रमाचे फुगे कधी फुटते सांगता येत नाही, कारण तू येणार आहे. ती वेळ समय आलेली, जवळ आलेली. परंतु आजच्या समयामध्ये आम्ही काय करत आहोत? आम्ही भ्रमात आहोत का? आज हे जे वचनाचे रेफर आम्ही घेतलेले आहेत त्याचा मूळ उद्देश हाच आहे की या युगामध्ये ह्या गोष्टी चालतात तर आमच्यामध्ये त्या किती आहेत, आणि जर तुम्हाला आणि मला त्या दिसतात तर आम्ही त्या काढून टाकणं हे महत्वाचं आहे, हे गरजेचं आहे. ही काळाची, ही वेळेची खरी गरज आहे. याचा अर्थ मी देवाचे वचन किंवा सांगत जरी असेल तर तुम्हाला असं वाटू देऊ नका की जेणेकरून हे खडसाव नाही. ही सत्य परिस्थिती आहे, आणि या परिस्थितीमधल्या काही भाग आमच्यामध्ये देखील आहे. तर तुम्ही आणि मी, आम्हाला काय करायचं आहे? तपासायचं आहे, माझ्या जीवनामध्ये भ्रम आहे का? अनेक लोक भ्रमात जीवन जगतात आणि मग फुगा मध्येच फुटतो. पुढे लिहिले,
तोच ते लोक त्यांना व्यर्थ गोष्टी, ज्याचा अर्थ नाही, ज्याचा आशीर्वाद नाही, ज्याच्यापासून लाभ नाही, ज्याच्यापासून तारण नाही, ज्याच्यापासून पापाची क्षमा नाही, ज्याच्यापासून पश्चाताप निर्माण होणार नाही, अशा व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी, मोकार, एक हात लाकूड 9 हात ढिलपी, लांब लचक फुगीर गोष्टी सांगणाऱ्या, व्यर्थपणाच्या गोष्टी सांगणाऱ्या. आणि दुसरी गोष्ट आणखी लिहिलंय की व दैहिक वासनामध्ये, देहाच्या वासनामध्ये, म्हणजे संसाराची फुशारकी, डोळ्याची फुशारकी, वावराची फुशारकी, तळ्याची फुशारकी, येरीची फुशारकी, बैलजोडीची फुशारकी, गाडीची फुशारकी, बंगल्याची फुशारकी, प्रॉपर्टीची फुशारकी, याच्यामध्ये नेऊन घालणारी शेवटच्या काळामध्ये, दिवसामध्ये बायबल सांगते तुम्हाला झोपेत देखील पुरवण्यास तो समर्थ आहे. परंतु नाही, आम्ही झोपणारच नाही, आम्ही रात्रंदिवस जागेच राहणार आणि या सगळ्या व्यर्थपणाच्या खटाटोप करणार, या व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी करणार. आमच्याकडे काही नसतं तरी आम्ही इतक्या काही फुगीरवाणी काही गोष्टी सांगतो लोकांना, त्यानुसार असं वाटतं की मी खूप मोठा लय झालो. वास्तविक जर पाहिलं, सत्य जर पाहिलं ना, तर काहीच नसतं त्याच्यातलं सत्य. लय झालं तर 10 गोष्टी सांगितल्या, तर 10 गोष्टीतल्या लय काटून कुठून 2 गोष्टी योग्य असतील, परंतु 8 गोष्टी सगळ्या फुगीरपणाच्या. आताची सध्याची पिढी अशी आहे, जे सत्य आहे ते सत्य आहे. या ठिकाणी तो लिहित आहे की पेत्राचं 2 पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 18 मध्ये, भ्रमात असणाऱ्या लोकातून कुणी बाहेर पडले न पडले तोच, ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात. काय करतात? कामातुरपणाचे मोह घालतात. पुढे 19व्या वचनामध्ये लिहिले, ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतःच तर भ्रष्टतेचे दास आहेत. बाकीच्याला म्हणतात तुम्ही स्वतंत्र, प्रभूने तुम्हाला स्वतंत्र दिलेलं आहे, परंतु वास्तविकरित्या हे स्वतःच एक त्या गोष्टीमध्ये अडकलेले दास, गुलाम, भ्रष्टतेचे गुलाम. तसं नाही, भ्रष्टतेचे दास. जिथं भ्रष्टता आहे ना, भ्रष्टता चांगली गोष्ट नाही, तिथले हे दास. कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो. मग ज्या गोष्टीच्या मार्गदर्शनामध्ये तो जीवन जगतो त्याचा तो दास बनतो. मग जर आम्ही वाईटाचा जर स्वीकार केला तर वाईटाचा दास झाला, सैतानाचा जर स्वीकार केला तर सैतानाचा दास झाला, गुलाम झाला. मग म्हणायचं नाही मी यहोवा परमेश्वराचा पुत्र आणि कन्या आहे. पुढं 20 मध्ये लिहित आहे, प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे. पहिल्यापेक्षा वाईट. बरं झालं. पुढे लिहित आहे 21व्या वचनामध्ये, कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरविणे यापेक्षा तो न समजणे हे त्यांच्यासाठी बरे होते. आज अनेक लोकांना ख्रिस्त समजलाय, अनेक लोकांना धर्म समजलाय. 4 पिढ्या, 7 पिढ्या, 1 पिढी, 2 पिढ्या, पिढ्यांना पार आलो, परंतु अजून ख्रिस्त समजून घेतला नाही. अजून ख्रिस्त कशासाठी आला माहित नाही. अजून ख्रिस्ताचा जन्म कुठं झाला माहित नाही. अजून ख्रिस्त कामाला माहित नाही. अजून परिवर्तन काय माहित नाही. पश्चाताप काय माहित नाही. तारण काय माहित नाही. पवित्र आत्मा काय माहित नाही. सत्य काय माहित नाही. फक्त आम्हाला जे आमचे फादर, याजक, पास्टर किंवा गुरुजी किंवा जे काय असतील ते सांगतील त्याच्यातच आम्ही खुश आहोत. आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही. ते तिकडे काही शिकू, ह्या बाडमध्ये काही असू, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्ही मात्र ख्रिस्ती आहोत. अनेक सिटीच्या भागामध्ये आम्ही पाहिलं, सिटीच्या भागामध्ये अनेक लोक ख्रिस्ती झाले. त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगतो. विशेष म्हणजे मेल्यानंतर जागा भेटली पाहिजे म्हणून अनेक लोक जीवन जगायच्या आधी, चांगलं डेव्हलपमेंट होण्याच्या अगोदर मरणाचा विचार करतात. म्हणजे ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी, संस्थेचा स्वीकार करण्यासाठी. बिलिव्हर्स भाऊ आणि बहिणी, कान खोलून ऐका. जिथं सत्य नाही ना, त्यांच्याकडे लई मोठी स्मशानभूमी असली ना 40 एकराची, काही घेणं देणं नाही. तुम्हाला म्युनिसिपालिटीने उचलून जरी नेलं ना तर तुम्ही स्वर्गात राहणार. परंतु त्या जागेसाठी जर तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करीत आहात, जागेसाठी जर असत्याला जर मुंडक घालीत आहात, जागेसाठी
अहो जीवन जगत असताना तुम्ही आनंदाने जीवन जगना. तुम्ही जीवन जगत असताना आज काय आठवण काय करतात की मेल्यानंतर मला स्मशानभूमीत जागा मिळेल का, मग मी त्याच चर्चचा मेंबर राहील, मी काय बदलणार नाही. मारण्यासाठी अख्खं आयुष्य तू त्या जीवन जगतो नाशामध्ये, पापामध्ये, शापामध्ये, डुप्लिकेट मध्ये, खोट्या शिक्षणामध्ये, लोभामध्ये, बनवटीमध्ये, खोट्या संदेशामध्ये, देहबुद्धीमध्ये, फूट पाडणाऱ्या लोकांमध्ये, कुटाळ माणसामध्ये, कुअसप्रमाणे चालणाऱ्या माणसामध्ये, दिवसा ढवळ्या चेनबाजी करणाऱ्या लोकांमध्ये, दाग कलंक असणाऱ्या लोकांमध्ये. आणि विषय काय असतो, आम्ही मेल्यानंतर आम्हाला स्मशानभूमी कोण देईल. अहो नसू द्या तुमच्या छोट्या ग्रुपकर स्मशानभूमी, म्युन्सिपाल्टीवाले येऊन उचलून घेऊन जाऊ द्या, काही अडचण नाही. आकाशातले पक्षी काय घेऊन उचलून घेऊन जाईना, नाही तर 10 संस्कारला तिकडं जाळायला जरी नेल्यानंतर काही अडचण पडणार नाही. पण अनेक लोक इतके धार्मिक असतात, नाही नाही आम्ही आमचं चर्च सोडणारच नाही. मग तिथं तुम्हाला काही खा, आताडे जे फेकून देणारे पार्ट तुम्हाला शिजून जरी दिले तर खा, पण तू चांगलं काही खाऊ नका, उत्तम ते खा, परमेश्वरापासून आलेले ते खा, पवित्र आत्म्यापासून आलेले ते खा, वचनापासून आलेलं, देवापासून आलेलं, सत्यापासून आलेलं, मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर चालत असणार. अनेक लोक युगाबरोबर, काळाबरोबर, समयाबरोबर समरूप झाले. हे युग चांगलं नाही, ही वेळ चांगली नाही, हा समय चांगलेला नाही. कारण काय तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, आणि तो येणार असताना आमच्यासाठी या काळात, या युगामध्ये ज्या काही गोष्टी आता घडत आहेत ना, ह्या जर आमच्या जीवनामध्ये जर सापडल्या तर निश्चित अर्थाने आमचं धार्मिकता किंवा आमचं इतक्या दिवस समर्पण केलेला काही फायदा नाही. आमचा नामधारीपणा काही कामाचा येणार नाही, आमचा बिलोसपणा काही कामाचा येणार नाही, आमचा याजकपणा काही कामाचा येणार नाही, आमचा फादरपणा, आमचा पास्टरपणा, आमचा गुरुजीपणा, आमचा जो कोणतापणा असेल ना तो कामाला येणार नाही. वचन कामाला येईल. आणि हे वचन जोपर्यंत आम्ही स्वीकारत नाही, या वचनाप्रमाणे जोपर्यंत आम्ही आचरण करत नाही, तोपर्यंत शक्य नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वडिलांनो, ह्या काळाबरोबर, ह्या वेळेबरोबर, ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका. कारण कठीण दिवस येणार आहेत, साधे सुधे नाहीत. आता एकदम साधे दिवस आहेत, परंतु याच्यानंतर जर आम्ही बदललो नाही तर इतके काही कठीण आणि भयानक दिवस येणार आहेत. आता सध्या माणसं स्वार्थी झालेले आहेत, कुणी कुणाला मोजित नाही, कुणी कुणाला विचारित नाही, कुणी कुणावर प्रेम करत नाही. प्रीती थंडावली आहे, नुसती नावापुरती प्रीती आहे, नुसतं कामापुरती प्रीती आहे, नुसत्या फायद्यापुरती, सुखापुरती, आशीर्वादापुरती, आपलं काम भागूस्तवर, काम झालं का लगेच ढुंगडावं लाग, ही आजची प्रीती, याला म्हणतात स्वार्थी प्रीती. हे सत्य आहे. आम्ही तसं करत आहोत का? आम्ही आमचा स्वार्थ साधण्यासाठी एका भावाचा, बहिणीचा, आई वडिलांचा किंवा याजक साहेबाचा किंवा पाळक साहेबाचा किंवा फादर साहेबाचा उपयोग करत आहोत का? आणि आमचं काम झाल्यावर ढुंगडावं लाग देत आहोत का? ही सत्य परिस्थिती. अनेक लोक लाजा नसल्यासारखे वागतात, काही कामाचं नाही. इथं खूप चांगलं वाटतंय, पण ज्यावेळेस तू राजवैभवाने येईल ना, त्यावेळेस मात्र याचा हिशोब आम्हाला द्यावा लागेल. आणि म्हणून आम्ही आमचं जीवन जगत असताना आम्ही स्वार्थी आहोत का? आम्ही स्वार्थ कशा प्रकारे धरतो? अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचं जीवन जगतात, धनलोभी. अहो परमेश्वराने दिले ना आम्हाला थोडंफार, इतकं तर काही भिक्त मागत नाही, कटोरत हातात दिलेलं नाही, तरी देखील धनाचा लोभ धरतात लोक. पवित्र शास्त्रामध्ये अनेक वेळेस मी उदाहरण सांगितलेलं विशेषणला. अरे मूर्ख, आज रात्री तुझा जीव मागून घेतला, हे सगळं वैभव तुझं कुठं जाईल? कोण उपयोग करील? तुला काय नेता येईल? संग रुपया कपाळाची काटला तरी तो नेता येईल का? बोडी फाडून त्याच्यात नोटा सोन्याचे बिस्किट घातले तरी वर नेशील का? सोन्याच्या पेटीत जरी घातलं तर काय होईल का? काय होईल? मग आहे त्यात समाधानी राहणं आणि त्या परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव करणं आणि काळ वेळ युगानुसार आम्ही आमचं परिवर्तन करून घेणं, हे महत्वाचं आहे. अनेक लोक धनाच्या पाठीमागे लागले. परमेश्वर देतोय ना रोजची भाकर, आणि झाले ख्रिस्ती भाऊ बहीण आई वडील याजक यांची तर आमच्या स्वर्गातील बापा येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना, तर त्याच्यात तर काय वादच नाही. तिथं तोंडपाठाची
आईच्या गर्भाशयातून निघलेल्या लेकराची देखील पाठ झालेली, एवढे धार्मिक आई बापा असते, निघल्याच बाहेर लगेच तो आमच्या बापा म्हणून मोकळा होईल, इतके धार्मिक काही काही. परंतु त्यामध्ये लिहिलंय आमची रोजची भाकर रोजच आम्हाला दी. शेळ्या भाकरी कशाला खाता? साठवून ठेवलेल्या भाकरी का खाता? रोज संध्याकाळी गरम, दुपारी गरम, सकाळी गरम. आणि एखादा जर लय भारी आयटम असलं तर संध्याकाळचं मग सकाळी गरम करून खाल्लं तर चालतो. तो भाग वेगळा नाही की. मग तसं आमचं जीवन पाहिजे. रोज जसं आम्हाला शरीराला ताजं तवानं लागतं ना, आत्म्यालाही ताजं तवानं द्या. आत्म्याला देता 1 वर्षातून. ह्या नाताळ तो त्या नाताळ, ह्यो गुड फ्रायडे तो त्यो गुड फ्रायडे, ह्यो इस्टर तो त्यो इस्टर, आणि हे चर्च असन तर डायरेक्ट पुढच्या चर्च असन. बस मधल्या घेण्यात येणं नाही. मधले मग आहे तर इकडचे तिकडचे देवस्थान. असे धार्मिक पंडित आणि असे आनंदोत्सव करतात आणि अशा प्रकारचं जग जीवन जगतंय. आम्ही तसे आहोत का? आज आम्हाला निर्णय करायचा आहे, आज आम्हाला स्वतःला चेकिंग करायचंय. आज देवाचा आत्मा वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला देखील तो शिकवत आहे की मी बनवाट गोष्टी सांगत आहे का, की चांगल्या गोष्टी सांगत आहे, मी लोभ धरत आहे का, मी पैसे मिळवत आहे का, मी दिवसा ढवळ्या चेनबाजी करत आहे का, मी कामातूरपणाचं आचरण करत आहे का, मी खोटं शिक्षण देत आहे का, मी खोटा संदेश आहे का, मी थट्टा करीत आहे का, मी स्वतःच्या वासनाप्रमाणे चालत आहे का, पवित्र आत्मा मला आहे का, मी देहबुद्धीने चालतोय का, मी फूट पाडणार आहे का, मी कुटाळ माणसापैकी एक महत्वाचा मेन माणूस आहे का, मी कुवासनाप्रमाणे चालणाऱ्या टोळीतला एखादा गँग मधला मेंबर आहे का. आता व्हॉट्सअप ग्रुप एकदम जबरदस्त चाललेले. तसं आहे ना, कुवासनाप्रमाणे चालणारे एक व्हॉट्सअप ग्रुप लय मेंबर त्याला. हो, कुटाळ व्हॉट्सअप ग्रुप एक, फूट पाडणारे एक व्हॉट्सअप ग्रुप, देहबुद्धीचा एक व्हॉट्सअप ग्रुप, ज्यांना पवित्र आत्मा नाही यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप, स्वतःच्या वासनाप्रमाणे चालणार यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप, थट्टेखोर लोक यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप, खोट्या संदेशाचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप, खोटे शिक्षक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप, कामातून आचरण करणारे तर त्याचा विषयच नाही, लोक धरणाऱ्यांचा सेपरेट एक ग्रुप, बनावट गोष्टी सांगणाऱ्यांचा एक ग्रुप, पैसे मिळवणाऱ्यांचा एक ग्रुप, दिवसा ढवळ्या चेनबाजी करणाऱ्यांचा एक ग्रुप, व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगणारे एक ग्रुप. अहो, हे सगळे ग्रुपचे ते या मंडळ्या, चर्चेस, संस्था, मिनिस्ट्रिया हे ग्रुपचे. तर ह्या ग्रुप मधून ख्रिस्त गाजवल्या जात नाही तर ह्या गोष्टी गाजवल्या जातात. आणि ही खेदाची गोष्ट आहे, ही पवित्र आत्म्याला अमान्य गोष्ट आहे, ही वचनाच्या खिलाफ आहे, ही सत्याच्या विरोधात आहे, ही परमेश्वर यहोवाच्या विरोधात आहे, देवाच्या पुत्राच्या विरोधात आहे. आणि जर देवाकडे सगळंच विरोधात आहे तर मग आम्ही का आनंदाची, सुखाची, स्वर्गाची, सुखाची अपेक्षा करावी? कसं मिळेल? कसा देईल देव? कसा परमेश्वर देईल? कसा परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आता परत नाही, न्यायालय, न्यायाधीश, न्याय करणारा, दंड देणारा अधिकारी असं येणारी. त्या काळामध्ये थोडा वेळ चाललं, कारण तो तारणारा म्हणून जन्माला आला. आता दरवर्षी नाताळ करतो ना, तारणारा म्हणून येतच नाही होतो, विषयच बंद झालेला आहे, एकदाच जन्मलाय. आणि ख्रिस्ताचा जन्म रोज आणि रोज आमच्या अंतःकरणात आम्ही स्वतःहून करून घ्यायचा. आम्ही स्वतः मरिया बनायचं, आम्ही स्वतः योसेफ बनायचं. येशू ख्रिस्ताचा जन्म सहजासहजी सोप्पाने झाला. मरिया पवित्र जीवन जगली म्हणून येशू ख्रिस्त तिथं आला. योसेफ नीतिमानाचं जीवन जगला म्हणून त्या कुटुंबात तो आला. त्या लोकांच्या छीन, निंदा, नालाच त्या सहन केल्या, सगळ्या गोष्टीला ते सहन केलं. आणि मग कुठंतरी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म त्या मरियाच्या उदरातून झाला, मोकार नाही झाला. आमचं काय कसं आहे, इकडे डोकं तिकडे डोकं, याच्या मंडळीत थोडे गाणे म्हणा, त्या अर्ध्याच्या मंडळीत थोडे गाणे म्हणा, इकडच्या मंडळीत थोडे म्हणा, मग प्रभू मध्ये पण म्हणा. त्याला काय होतंय? तिथं फरक पडणार. त्याला काय होतंय ना तर तिथं समजल तिथं काय होतंय. मग परमेश्वरचं वचन स्पष्ट सांगतं, निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 20 मध्ये मोशे साहेबांनी 10 आज्ञा 10 कमांड दिल्या. त्याच्यात पहिलीच आज्ञा आहे आणि ती खतरनाक आज्ञा आहे. अनेक लोकांनी त्या आज्ञेकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पण आता ह्या काळा वेळ समयानुसार त्या आज्ञेच्या नुसार, त्याच नाही 10च्या 10 आज्ञेनुसार आमचा हिशोब होणार आहे. कारण देवा ज्यावेळेस हिशोब करणार आहे ना, तो वचनाप्रमाणे करणार आहे. आणि या 10 आज्ञा पाळायला जर जड जात असल्या तर नव्या करारामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली, जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रेम कर. ऑटोमॅटिक 10च्या 10 आज्ञा पाळल्या जातात. पण आम्ही शेजाऱ्याच्या विरोधात आमच्या मनात इतका कुलटापणा आहे,
इतका कुलुषितपणा आहे, इतका दूषितपणा आहे, इतका स्वार्थीपणा भरलेला आहे, इतका गर्व, इतका अभिमान, इतकं स्वतःच्या घाणीत भरलेलं आहे ना. या 10 नाही, अख्ख्या 10 आज्ञा जरी पाळल्या तरी त्याची सरशी होणार नाही. जोपर्यंत आम्ही आमच्या शेजाऱ्याशी प्रामाणिक राहत नाही, विश्वासू राहत नाही, जीवाला जीव देत नाही, मनाला मन, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करीत नाही, तोपर्यंत सार्वकालिक जीवनातले आशीर्वाद आम्हाला मिळू शकत नाही. जगातले खूप डामडौल मिळते लोक, जगात खूप मोठे व्हाल, परंतु स्वर्गाच्या दृष्टिकोनातून, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आज सगळं इथंच ठेवायचंय. आमचं मढ म्हणजे हे बॉडी सुद्धा इथंच राहणारी, इथून फक्त आत्मा उचलला जाणार. मग त्या आत्म्याला वरती जाऊन एक शरीर देणार आहे. आपला भाग नाही तो, आपला विषय आहे काळ, वेळ, समय. आणि म्हणून आम्ही पाहिलं काळाचे लक्षणे, कुवासनाप्रमाणे चालणारी लोक, कुटाळ माणसे, फूट पाडणारी, देह बुद्धीची, पवित्र आत्मा नाही, स्वतःच्या वासनाप्रमाणे चालणारी, थट्टेखोर लोक, खोटे संदेष्टे, खोटे शिक्षक, कामातूर आचरण करणारी, सत्य मार्गाची निंदा करणारी, लोक धरणारी, बनावट गोष्टी सांगणारी, पैसा मिळवणारी, दिवसा ढवळ्या चैनबाजी करणारी, डाग, कलंक, व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगणारी, अशी लोक या काळामध्ये आहेत, युगामध्ये आहेत, वेळेमध्ये आहेत, समयामध्ये आहेत. आणि जर का आम्ही अशाच प्रकारे जर जीवन जगलो तर निश्चित अर्थाने देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो येत आहे, येणार आहे म्हणणार नाही आता मी, येत आहे, जवळ आलेला आहे. जसं लोक काय करतात, पाऊस यायला लागल्यानंतर एक वारा येतो, गार वारा. पाऊस जरा थोडासा लांबच असतो, ढगाळ वातावरण असतं, विजा चमकत्या, सगळ्या काही गोष्टी वाटतात, थोडंफार वारं सुटत. पण ज्यावेळेस गार वारा येतो ना, लगेच माणसं वाला निवरले कपडे, बाहेर काय काय असन, लगेच घराकडे पळायला सुरुवात करतात. ते का म्हणतात, नाही आता पाऊस येणार, गार वारा सुटलाय, म्हणजे याचा अर्थ पाऊस कुठंतरी जवळ आलेला आहे, पळापटके असं म्हणून तर पाऊस खेळतो. तो असाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा आता एकदम तो जवळ आलाय. आता हे वारे, ह्या ज्या गोष्टी दिसतात ना, हे समजायचे हे गार वारे. आणि मग पाऊस किती वेळात येतो, तसं असं म्हटल्यानंतर 15 मिनिटात येतोय का, 10 मिनिटात येतोय का, 5 मिनिटात येतोय का, 2च मिनिटात येतोय का, म्हणल्याच येतोय. याला जसं आपल्याकडे टायमिंग नसतो ना, तसा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे ना. हे सगळे पडघम, हे सगळे गार वारे आम्ही पाहिले. आणि हे जर आमच्या जीवनात जर असतील, 100% समजायचे का प्रभू येशू ख्रिस्त जवळ आलेला आहे. तर आज तुम्हाला आणि मला एक संधी परमेश्वराने दिलेली आहे. ह्या शेवटच्या काळामध्ये, ह्या युगामध्ये, ह्या वेळेमध्ये, समयामध्ये देखील आम्ही सुधरावं, हीच परमेश्वराची इच्छा आहे. येऊया आपण प्रार्थना करूया की प्रभू, या युगामध्ये या सगळ्या गोष्टी चालत आहेत. कुणी कुणाची भेट धरत नाही, मर्यादा धरत नाही, प्रेम करत नाहीत, सगळे स्वार्थी झालेत, लबाड झालेत, फूट पाडीत, कुटाळ करतात, निंदा करतात, नालास्त्या करतात, देवा तुला, परमेश्वरा तुला न आवडणाऱ्या गोष्टी करतात. या सगळ्या गोष्टी आमच्या समोर चाललेल्या आहेत प्रभू, आम्ही पाहत आहोत. आणि त्यातले आम्ही पण काही करीत आहोत. नुसतं पाहतच नाही तर आम्ही देखील काही करत आहोत. प्रभू, आमच्यातल्या ज्या उणिवा आहेत त्या काढून टाक, आमच्यातले जे कमजोरपणा आहे ते काढून टाक, आमच्यातले जे थट्टेखोरपणा आहे ते काढून टाक, आमच्यातले जे काही तुला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत ना, ज्या कारणामुळे मी नरकदंडास पात्र होईल किंवा ज्या कारणामुळे मी अधोलोकास पात्र होईल, त्या आमच्यामधून काढ. आणि त्याच्या बदल्यामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे, नियोजनाप्रमाणे तू आम्हाला जीवन जगण्यास शिकव. पुन्हा एक वार आम्ही काळ, वेळ, समय, पुढच्या भागामध्ये काही गोष्टी पाहणार आहोत. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बाप्पा, जसे होत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वर मी प्रार्थना विनंती करतो. या शेवटच्या टप्प्यामध्ये, युगामध्ये, काळामध्ये, वेळेमध्ये, समयामध्ये आम्ही जीवन जगत असताना परमेश्वर दे बाप्पा, तुझ्या भविष्यवाण्यापैकी, तुझ्या संदेष्टा ग्रंथाने सांगितल्यापैकी, तुझ्या वचनाप्रमाणे, प्रकटीकरणाप्रमाणे, होय प्रभू येशू, आता त्या सर्व गोष्टी घडत आहेत. आणि परमेश्वर दे बाप्पा, त्या आमच्या जीवनात देखील त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. हो प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर दे बाप्पा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर आमच्या जीवनातल्या न आवडणाऱ्या गोष्टी तू काढून टाक. तुला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये तू ठेव. आमच्या प्रत्येकाचा तू ताबा घे. परमेश्वर देव, मी प्रार्थना विनंती करतो या समजा माझ्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स डिपार्टमेंट, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, प्रत्येक संस्था, मिनिस्ट्री, बिलिव्हर्स ग्रुप,
परमेश्वर देव बाप्पा वैयक्तिक सेवा करणारे सर्व प्रकारचे फादर्स सिस्टर्स, परमेश्वर देव बाप्पा गुरुजी, कोऑर्डिनेटर साहेब, बिशप साहेब, परमेश्वर देव बाप्पा पास्टर साहेब, याजक साहेब, आम्हा प्रत्येकाला देव बाप्पा एक सद्बुद्धी दे, ज्ञान दे, सामर्थ्य दे, अभिषेक दे, सत्यता दे, पवित्र आत्मा दे. ओ परमेश्वर देव बाप्पा तुझं वैभवी काम करण्यासाठी, सत्य काम करण्यासाठी, खरी आराधना करण्यासाठी, खरं धार्मिक जीवन जगण्यासाठी, ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून आम्हा प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे तू दे. आमचा नामधारीपणा, आमचा मीपणा, आमच्या स्वतःच्या जीवनातून जगणारा धार्मिकता ती दूर होऊ दे आणि तुझ्या इच्छेप्रमाणे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, वचनाप्रमाणे आमची धार्मिकता तुला दिसावी अशी तू कृपा कर. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड प्रेमळ सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. God bless you. Thank you.